हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राजकरंजाचा युट्यूब चॅनल. राजकरंजाचा या युट्यूब चॅनलवरती. बँकॉक मधला आज आपला दुसरा दिवस आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल पूर्ण दिवस आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. आणि जी संध्याकाळी फिरायची प्लॅनिंग केली होती, आपण इथं 10ला पोहोचलो. संध्याकाळी जी फिरायची प्लॅनिंग केली होती सगळी फ्लॉप झाली, कारण का माझी तब्येत थोडी डाऊन झाली होती आणि जी नाईट स्ट्रीट आहे अजून काही ना काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या होत्या, मगर बिगर खायचा प्लॅनिंग केला आहे, तर ते सगळी फ्लॉप झाली. आज थोडा बरा वाटतंय. आणि आज कुठे कुठे जाणार म्हणे? सफारी अँड मरीन वर्ल्ड. सफारी आणि मरीन वर्ल्ड सगळं काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. ब्रेकफास्ट करून झालाय आणि आता व्हॅनसाठी थांबलोय. तर करूया ना ब्लॉगला सुरुवात. बँकॉकमधला दुसऱ्या दिवशीचा दुसरा ब्लॉग आपला सुरुवात करतोय. ठीक आहे. व्हाईट रायनो. मराठी शब्द खावाला देतात का नाही ना? बंगाल टायगर. यांचा ठाट वेगळाच असते हो इतर टायगरांपेक्षा. वो पानी से कहाँ डूब रहा है, वो निकाल के लाओ उसको. एक मिनट रुको, भाड़ू दिखाता हूँ. भाड़ू देखो, भाड़ू मित्रांनो आता 10:30 वाजलेत आणि आपण जंगल सफारी करून ओपन झू होता, म्हणजे गाडीतून बाहेर उतरायचा नव्हता, कारण का वाघ बिग डायरेक्ट गाडीमध्ये आला तर गाडीमधून अजिबात उतरले ना. विंडो सुद्धा ओपन नाही केली, ओपन झू होता. आता आपण आलोय मरीन पार्कला. ठीक आहे. आता इथं 7 शो आहे, त्या टायमिंगनुसार आपण बघू, सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि क्रू नंबर दिले आपल्याला, हे बघा लावलेला आहे. बघूया आतमध्ये जाऊन कसं काय मॅप वगैरे आहे, शो सुद्धा असतात, जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. चला मित्रांनो, एंटर झालोय पार्कमध्ये. हे बघा मित्रांनो, पोणी
जर यांना फीड करायचं असेल तर पर पर्सन 100 बात म्हणजे 250 रुपये. बघा सफारीवर. आता विषय असा आहे ना, काय 10-15चा शो आहे. एकदाच सगळी पब्लिक तिकडे जाईल, नंबर गर्दी होईल. हे बघा, ते चिंपॅन्झी सोबत जर तुम्हाला फोटो काढायचा असेल तर 700 बात म्हणजे 1800 रुपये. टायगर फीडिंग तर आहे आता, लायन फीडिंग कमिंग सून आहे. वरती ग्रेप्स. जंगल वॉक करतोय आपण. तुम्हाला मगाशी मी काय म्हणालो, शो भरपूर सोय, 7 सोय आणि जाऊ तिथं आपल्याला गर्दी बघायला भेटेल. ऑरेंज उटान शो बघायला आलो आणि गर्दी बघा. Special fighting skill มวยไทยโชว์มาโอ้โหยังจังหวะสกิลลิตเติ้ลสกิลโอ้ฮาร์ดสกิลครับท่านผู้เรียนตัวเช็คนักมวยนี่นะเป็นความรอบคอบของนักเป็นของกรรมการของเราเรื่องการเช็คเงินเช็คขวาโอเคเช็คขึ้นปากนั่นดูเรื่องของเราครับผมเราเติมเวลาเช็คดวงซ้ายขวาเช็คฟันยาไม่มีฟันดับผู้ชมขอใช่เอาละครับลูกนี้โอ้ยก็เล่นเอาละที2 3 4 5 6เดี๋ยวstop นี่มาอย่างไรก่อนเนี่ยเฮ้ยเฮ้ยบอสอะไรบอสเวทลิงโน่เวทลิงมวยไทยเฮ้ยนี่โน่เจ๊ยังไหวอยู่นะเอาดาวนี่ทำไมมวยไทยมาเล็กดูสมิธชินเฮดช็อต3 4 ไอ้เดียวด็อกเตอร์เฮลมี่ด็อกเตอร์โอเคด็อกเตอร์ go up checking let's go เอาละครับด็อกเตอร์มาเช็คอาการนักมวยแบนกีบีอยู่แบนเอาตอนนี้เราชิคกี้สาวเช็คเอาละมาชกต่อไหวไหมชกต่อไม่ไหวต้องคิดเก้าน้องเอาแชมเปี้ยนกับของไม่เกินน้องละสิบหลิงกังเอาละตอนนี้จะมีการมอบเป็นแบบแชมเปี้ยนโดนโลไม่เกินน้องละ10 หลิงกังโดนรูเขาหน้าระดับชักใหญ่แล้วเฮ้ยด็อกเตอร์สเตรเชอร์เอลเอเอาแล้วนี่เราแพทย์สนามนำเปมาแล้วครับโอเคดังนี้ครับแอมรัสแตนดิ้งบายโอเคด็อกเตอร์เอาช่วยครับเลตโก้โชด็อกเตอร์ยูบอลเก็ตซัมติงเฮ้เอาละครับการแสดงอุรังจังของเราต้องจบลงกับเพียงเท่านี้ครับ We hope to enjoy the show. Have a nice day and see you again. Bye bye จ้า Bye bye ค่ะ Thank you. चला मित्रांनो, आता दुसरा शो आहे आपला 11चा आणि ऑरेंज उटान शो बघून झालेला आहे आपला. मस्त शो होता. ते चिंपॅन्झीला कसं शिकवत असतील तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. एवढं शिकवणं शक्य इझिली पॉसिबल नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगात एकमेव हा शो आहे, म्हणजे दुसरीकडे कुठे हा शो करत नाही. थायलंडमध्येच बघायला भेटते आपल्याला हा शो. चला आता एलिफंट शो आहे, बघूया. तुम्हाला प्रॉपर दिसतात का नाही माहिती नाही, पण याच्यात मासे बघा किती मोठे मोठे आहेत. ते बघ कसलं मोठं मोठं आहे. ऑरेंज नाही ते व्हाईट आहे. पाणी थोडा हे झालं म्हणून आपल्याला जबरदस्त मोठं आहे. ते बघ कसलं आहे.
हे बघा मित्रांनो, पोरांची सहल आले, शाळेंची पोर आली सगळी. इथं शो होईल, एलिफंट शो. आपण समोरच बसूया. ती जर पेंटिंग पाहिजे असेल तुम्हाला तर 1000 बाht म्हणजे 2500. Today we have special promotion for you. We would like to buy picture. Could you please come and stop now? Thank you. चला मित्रांनो, आपला सेकंड शो होता एलिफंट शो. आता आपला थर्ड शो चालू झाला आहे, तोच म्हणजे स्पाय वॉर. बघूया काय असते स्पाय वॉरमध्ये. आणि आणखीन एक गोष्ट की आपण म्हणजे हत्तीला खेळताना किंवा अजून बरेच प्राण्यांना सोबत खेळताना वगैरेची व्हिडिओ पूर्ण टाकण्याचा प्रयत्न करू. आणि जर ॲनिमल हॅरेसमेंटचा स्ट्राईक येत असेल तर बरीच व्हिडिओ आपल्याला शॉर्ट करायला लागणार आहे, ठीक आहे. कारण का ॲनिमल हॅरेसमेंटचा स्ट्राईक पण लागू शकते. ठीक, चला जाऊया द स्पाय शो बघा, द स्पाय वॉर बघायला. Come on, Hai-Kai. We can go with our...
खुश आहे We having your back. cool and wow. त्याने पण तिला कोक दिला हे बघा, त्याने पण तिला कोक दिला आणि मी पण मानसीला कोक दिलतो बघा. हे बघा सेम कोक आहे. शालेंची पोरं आवाज किती करतात बघा. हे बघा शालेंची पोरं आवाज किती करतात. छत्र्या उघडल्या. बिजली तर काय करते. समजला तुम्हाला? मला नाही समजला.
मित्रांनो आता जेवायला आलोय, 12:30 वाजलेत आणि फूड कोर्ट बघा 1:15 इथे आपली जेवायची व्यवस्था केलेली आहे आणि प्रॉपर पद्धतशीर आहे बघा. टेबल नंबर 62 पद्धतशीर, म्हणजे आमचे जे क्रू आहे आमचा तो सर्व आमच्या सोबतच बसेल. आमचा ताट बघा, ताटामध्ये काय काय घेतलंय बघा. चिकन लेग पीस डायरेक्ट, माणसाने फोडणीचा भात घेतलाय, चिकन आणि बघा मी आपला बेसनचा लाडू. व्हेजमध्ये पण बऱ्याच व्हरायटी होत्या, पण आज आपला नॉनव्हेजच खाणार. बियर 100 रुपये आणि फ्रेश कोकोनट वॉटर 150 रुपये. बा काय जमाना आलाय बघा. जेवून झाला आणि आता 1:45चा द डॉल्फिन शो आहे तो बघायला चाललोय. आणि जेवणामध्ये आपल्याला काय काय आवडलं आहे ते मानसीला विचारूया. पण मानसी तुला काय आवडलं? आईस्क्रीम आवडली. ओके. आणि जर मला चिकन पण चांगलं होता. जर मला विचारला तर मी सांगेन मला वेलची केला जास्त आवडला. डोलो घेतली आणि चाललो डॉल्फिन बघायला. चला जाऊया. देशात ठीक आहे, बाहेरच्या देशात येऊन आपल्याकडची गाणी लागली एकदम भारी वाटतंय. आणि आपला भारताचा गाणं लागला ऐसा अगोदर दिनेश रेशमाचं गाणं लावलेला, एवढा गाणं वाटला, एन्जॉय केला. नंतर हा जेव्हा गाणं लावलं आपल्या देशची धरती तेव्हा बाहेर अंगावर काटे आले आणि पब्लिक फुल जोशमध्ये. गणपति बाप्पा मोरया! भारत माता की जय! माता की जय! वंदे मातरम! वंदे मातरम! वंदे. मातरम! Thank you very much. Hello everyone, welcome to Safari World, welcome to the Beach Show. อยากได้เสียงปรบมือดังๆต้อนรับคุณมาร้องแบบเพื่อนๆค่ะ ขอบคุณมากครับเดี๋ยวเรามาทำความรู้จักกัน แนะนำชื่อให้รู้จักว่า4ตัวเขาชื่ออะไรกันบ้าง Okay, first of all, I want to do our superstar to you and the rock. ตัวแรกเข้ามาแล้ว 1 2 3 is Audi Matthew William Bernardi เสียงให้ดังๆต้อนรับคุณมาเลยจ้าเสียงดีเสียงดังหน้าตาดี Yes everyone stand by go right for here 1 2 3 on your left hand side ไปเลย
可以，可以，各位，1、2、3。系统千位先嘅最好啊！好啊。哦，等一下，可以吗？哦，可以，1、2、3。是什么？不可以。 ยังไม่พร้อม 好，等一下，ฝั่งด้านนี้ก่อนแล้วกัน เชิญค่ะเชิญ โอเคเอาแฮนด์เช็ค โอเคโอเค จาก3 1 2 3 up ว้าวสวัสดีค่ะ 1 2อันนี้ก็ได้เหมือนกัน mouth to mouth โอเคกดไปก่อน1 2 3 come on เอ็กซ์ตร้าตัวตัวนี้ค่ะ โอ้ เก่ง โห มาก น่ารัก Everyone show me your hand please ใช่ไม่ต้องนับไม่ต้องนับไม่ต้องนับ Okay on your right hand side Everyone show me your hand please พร้อมค่ะ เอาแรงเชียร์ด้วยชาวเสียงกรี๊ดตั้งแต่ต้นไปจนถึงท้ายเลยส่วนยอดเสียงกรี๊ดดังๆค่ะด้วยชาวเลยค่ะชิงเจ้าที่ชิงเจ้าที่ Get ready 3, 2, 1 Rock and show Perfect Wow everybody are you happy Are you happy Is happy please give a big clap अजून एक शेवटचा शो तोच म्हणजे द सी लायन शो. याच्यानंतर म्हणजे आता 2:30 वाजले, 2:30ला शो सुरू होईल आणि आपल्या व्हॅनमध्ये जाऊन भेटायचं आहे. 3 वाजता गाडी सुटेल. जो 15 मिनिटाचा शो असेल म्हणजे 2:45ला शो संपेल आणि 3 वाजता गाडीत भेटायचं आहे. मग 3 वाजता गाडी सोडतील. चला जाऊया म्हणजे शो बघूया. एवढा गारमा करताय ना का बोल नका. पण काल 2-3 दिवस झाले भरपूर पाऊस आहे बँकॉकमध्ये, तर काय प्रॉब्लेम नाही. आज एकदम वातावरण मस्त आहे, पण विषय असा आहे गरम पण तेवढाच करतो. आज वातावरण मस्त आहे, पण विषय असा आहे गरम पण तेवढाच करतो. आज काय नाही, पाऊस असल्यावर अजून सर्व घाण होऊन जाते. ठीक आहे क्लायमेट. Salute วันยาสวัสดีครับ Hello everybody Namaste ท่าเชียงดาวการรับรวมของสิงโตเลยนั่นเองมาชมครับ เอาละเพื่อนฟังเราพร้อมแล้วบทที่1บทที่2บทที่3และเวลาพอนับโค้งเป็นกระโดด Thank you Get ready เอาละครับตัวอย่างจะเป็นเรื่องครับผมพร้อมแล้วจ้าคุณสนุกเรียนครับกับที่มีในวันนี้ยังไม่จบเอาโชว์เอาทำไมโอ้ไม่และอีกหนึ่งท่านครับวันก็ชอบชอบเอ็กซ์เลนขอเสียงปรบมือกับคุณสนุกเลยครับผมหลังตอนนี้วันนี้ในการแข่งขันซีออนบาลานซ์บอลดีดีไปไซด์ขนาดต่างกันแบบนี้นะครับจะทำยังไงมาครับเร็วครับไปถึงแล้วโอ้โหอีกเดียวครับผมมาแล้วคนนี้ชื่ออะไรครับทุกคนคนนี้ทุกคน and please give a round of applause thank you สุดยอดเลยเอาเลยครับ one two and three good boy สุดยอดจริงดีครับพูดครับและอีกสักทีขอบคุณพี่นะครับบอกว่าให้วันสบายเยี่ยมอีกนะอยากให้เก็บถึงไว้แล้วใครสนใจก็ผมสุดยอดจริงๆสุดยอดเราเป็นอะไรกันบ้างอ่ะอ๋อเมื่อยที่ไปเลยครับผมวันไหนครับเพื่อนน้องมาเอาใจหน่อยครับผมไทยภาษาอังกฤษโอ้โหน่ารักจริงๆเลยครับ โปรโมเตอร์ครับขอเสียงปรบมือกับทุกคนนะครับผมพร้อมโชว์นำและที่งานภายใน30 ปีเลยทีเดียวน่ารักมากๆสุดยอดครับขอเสียงปรบมือกับทุกคนนะครับผมเป็น
हे बघा मित्रांनो, सफारी वर्ल्डमध्ये होणारे 7 शो, त्यामधला आपण काउबॉय स्टंट शो जो 3:30चा असतो आणि बर्ड शो जो 4:15चा असतो, हे कव्हर नाही करू शकलो कारण का आपल्याला 3चा पिकअप होता. 3 वाजून गेलेत मित्रांनो आणि पूर्ण सफारी वर्ल्ड फिरून झालेला आहे. आणि जे माझे मागे दादाचं बघताय ते पण आपले महाराष्ट्र मुंबईमधलेच आहेत, तर सर्वांची ओळख करून देते. माझं नाव सुजय संजीव वसावे, राहणार पालघर. राहुल जगदीश गावड, सफाळे. प्रवीण सूर्यवंशी, सफाळे. नंतर कल्पेश नाईक, दहिसर, पालघर. थायलंडमधला आजचा शेवटचा दिवस आहे ना तुमचा? हो. उद्या फ्लाईट आहे ना तुमची? फ्लाईट आहे. काय सांगाल, कसं वाटलं थायलंड? खूप छान आहे, स्वच्छता आहे, प्रत्येक रस्ते कुठेही घाण नाही आहे. लोकही खूप छान आहेत, काइंड आहेत. पहिले म्हणजे इथे ध्वनी प्रदूषण नाही आहे. मेन थिंग, तुम्ही कुठेही फिरा, कुठेच तुम्हाला आवाज येणार नाही गाड्यांचा, हॉर्नचा. आणि आता आम्ही इथे आलो होतो जंगल सफारीसाठी. आज आमचा शेवटचा दिवस आहे म्हणून, पण छान वाटलं इथे पण येऊन. आणि मेन म्हणजे अट्रॅक्शन होतं ते आपलं डॉल्फिनचं. डॉल्फिन आपण 5 शो बघितले, त्यातून तुला जास्त अट्रॅक्टिव्ह कुठला वाटला? जास्ती मला अट्रॅक्टिव्ह वाटलं डॉल्फिनचं. डॉल्फिनचा वाटला तुला? खूप छान वाटलं ते. ओके. आणि या दादाला जास्त कुठला शो आवडला? मला पण डॉल्फिनचाच आवडला. डॉल्फिनचाच आवडला. फार वर्षापासून स्वप्न होतं डॉल्फिन शो बघण्याचं. हा, त्याच पूर्ण झालं. आणि मला विचारायला आवडेल काय, म्हणजे एवढे मुख्य प्राण्यांना एवढं शिकवणं पॉसिबल नाही, ट्रेन करणं कसं पॉसिबल होतं? आता तुला कुठला आवडला? नाही, मला कसं आहे ते, मला वॉरचं जास्त आवडलं. वॉर म्हणजे दादा ऍक्शन वाला मी सांगू शकते. त्याची जी टेक्निक, त्यांची टायमिंग, आवाज, जी गोली चालत होती ते वाटत होते की ओरिजिनल आहे, रिअल. आणि दादा तुला? नाही, डॉल्फिनच. डॉल्फिन शो. डॉल्फिन. ओके. आणि कारण की प्रत्यक्षामध्ये पहिल्यांदाच बघितला नाही मी डॉल्फिन, आवडला. आणि जेव्हा कुठला शो चालू होता आपला, मला वाटतं डॉल्फिन शोच्याच वेळी आपला भारत माता की जय, अजून आपला भारताची गाणी लागली, तेव्हा कसं वाटला? तेव्हा प्राऊडफुल वाटलं इंडिया. हा, एकदम माझे तर अंगावर काटेच आलं. हा, बोलतो तो मला एकदम छान वाटलं. बरं. आणि तुम्हाला भेटून सुद्धा बरं वाटला. आणि महाराष्ट्रात ठीक आहे, मुंबईमध्ये ठीक आहे, पण बाहेरच्या देशात येऊन पण आपल्या कोणतरी भेटला, ते पण आपल्या व्हॅन मध्ये, तर म्हणजे दिवसच होऊन जाते. ठीक आहे दादा, धन्यवाद. जय महाराष्ट्र.